नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉग मध्ये। तर आज आहे रविवार आणि आता वाजलेत रात्रीचे 9 आणि मी आज दिवसभर काहीच केलेलं नाहीये कारण सकाळपासून पाणीच नव्हतं, त्याच्यामुळे खूप जास्त परेशानी झाली। एकतर गरमी एवढी होतीये, ऊन खूप जास्त लागतंय आणि पाणी नाही। सकाळपासून मला खूप जास्त कामं करायचे होते। रूम आज मी पूर्ण डीप क्लीनिंग करायची ठरवलं होतं, पण ते पण नाही झालं पाण्यामुळे। तर अजून पण पाणी आलेलं नाहीये। आय डोंट नो वाय। मी त्यांना सांगितलं सोडतो म्हणले, पण आणखीन पण सोडलेलं नाहीये। बघूया आता मी आणखीन वेट करू शकत नाही कारण आता साफसफाईला लागावंच लागेल। दिवसभर मी खूप जास्त झोप घेतलेली आहे, त्याच्यामुळे आता 12-1 वाजेपर्यंत मस्त क्लीनिंग करणं चालू ठेवणार आहे। कपडे पण धुवायचे पूर्ण आणि भांडे पण पडलेत सकाळपासून, एवढं जास्त काम आहे। यस, खुशी आली, म्याव करत आली। चला फटाफट लागू आपण कामाला, भेटूया। सो अगोदर जेवढं पाणी आहे तेवढ्यात आपण कपडे भिजवून घेऊया। हे सर्व कपडे जे आहेत ते भिजवून घेऊ पटकन अगोदर आणि मग बघू बाकीचं खुशी मॅडमला। चलो मग कपडे भिजवून घेऊ, नंतर तेल वगैरे लावून घेऊ डोक्याला, त्यानंतर काम। कपडे भिजवायचे झाले, आता तेल लावून घेते आणि मग बाकीच्या कामाला लागते। सो तेल लावून झालेलं आहे, आता मस्त अगोदर हा टेबल ड्रॉअर सेट साफ करून घेऊ। खूप जास्त घाण झालाय, धूळ एवढी जास्त धूळ येते यार, काय माहिती। ऑलमोस्ट क्लीन झालेली आहे आणि आता खूप जास्त गरमी होते कारण कचरा उडू नये म्हणून फॅन बंद होता। फक्त आता पोछा मारून घ्यायचा राहिला ह्या रूम मध्ये आणि किचन साफ करायचे। आता किचन लगेच साफ करून घेऊ आणि तो फॅन वगैरे मी दुपारीच पुसून घेतला होता, त्याच्यामुळे काय नाही, पोछा दोन्ही रूमला एकदाच पोछा मारून घेऊ। चला आता थांबणार नाही, पटकन सर्वच आवरून घेते आणि एकदाच मग पुन्हा आराम करता येईल कारण मध्ये मध्ये थांबलं तर परत काम करू वाटणार नाही कंटिन्यू। सो लेट्स गो।
सो दोन्ही रूम क्लीन झालेले आहेत. आता फक्त पुसून घ्यायच्या राहिल्यात, फरशी पुसून घ्यायची राहिली. पोछा मारणार होते बट पोछाने एवढं काही नीट निघत नाही म्हणून कपड्यानेच पुसून घेणार आहे पूर्ण दोन्ही रूम. खूप जास्त गरमी होती आणि यार पाणी अजून पण आलं नाही, माहितीये का कधी येणार आहे काय माहिती. फक्त माझं एवढं होईपर्यंत झालं पाहिजे म्हणजे मला पटकन लगेच कपडे पण धुवून घेता येतील. उद्यावर काही जाणार नाही, उद्या सुट्टीच आहे, पण उद्या मी मस्त आराम करणार आहे आणि बाकीचे मला एडिटिंग वगैरे खूप काही कामं करायचे आहेत. सो आता राहिलेलं तेवढं बाकीचं पटकन करून पूर्ण क्लिनिंग झालेली आहे. सर्व दोन्ही रूम पण झाल्या, गॅलरी पण झाली आणि वाजलेले 11. 9 ते 11 मला 2 तास लागले तरी सुद्धा पाणी आलेलं नाही आहे. असं वाटतं मला उद्या त्यांनी रंगपंचमी खेळण्यासाठी ठेवून दिलं वाटतं पाणी जमा करून. खूप जास्त मला इरिटेट होतं आहे आता, कारण मला एकदा कामाला लागलं की पूर्ण करूनच राहावं वाटतं आणि पाण्याचा त्यांनी मजाक लावला आहे. म्हणजे खूप जास्त मला काय होतंय, मला खूप जास्त म्हणजे राग पण येतोय, काय होतंय समजत नाही आहे. कारण एकतर गरमी एवढी. एनिवेज जाऊ द्या, बघू येईल तेव्हा. कारण मी तर आता झोपणार नाही आहे पाणी आल्याशिवाय, कपडे धुवूनच झोपणार आहे सर्व आवरूनच. तर मी तुम्हाला आता रूम दाखवते. खूप छान दिसते मस्त, कारण मस्त क्लिनिंग वगैरे झालेली आहे तर भारीच वाटते. सो बघा आता कशी दिसते. किचनमध्ये भांडे तेवढे बाकी आहेत, सो ते इग्नोर करा कारण पाणी नाही आहे धुवायला, त्याच्यामुळे ते बाकी आहेत. सो बाकीचं तुम्ही क्लीन केल्यानंतर. तरी आणखीन थोडंसं राहिले ते वर रिंग लाईट वगैरे नीट ठेवून द्यायचे. फॅन पण आज दुपारीच मी साफ करून घेतला होता. सो किचन बघूया चला. ऑलमोस्ट झालेलं आहे, फक्त ते भांडे बाकी आहेत तेवढंच. बाकीचं तर मी केलेलं आहे, झाडून वगैरे स्वच्छ पुसून पण घेतलेलं आहे. झाडू इग्नोर करा वर ठेवलेला, कारण खुशी जी आहे ते झाडूच्या ते काड्या खाती, त्याच्यामुळे ते वर ठेवावं लागतो, नाही तर काही प्रॉब्लेम नाही. सो मंडळी, तुम्हाला होम टूर सुद्धा पाहिजे का मला नक्की सांगा, ती पण मी एका ब्लॉगमध्ये दाखवेल तुम्हाला. सो आता एडिटिंग वगैरे करत बसते पाणी येईपर्यंत. वाटतं मला की 11 साडे11ला येईल पाणी, कारण मोस्टली कधी कधी येतं तसं. सो तोपर्यंत वाट बघूया, नाही आलं तर मग काही ऑप्शन नाही. पहिल्यांदा मी आता जेवढं पाणी आहे तेवढं थंड पाण्याने आंघोळ करणार आहे, कारण गरमीने सीमा पार केली आहे. क्लिनिंग पण केली आहे, त्याच्यामुळे मला थोडंसं घाण घाण वाटते, त्याच्यामुळे पटकन आंघोळ करून घेते अगोदर आणि मग मस्त आपण एडिटिंग करत बसूया. सो बाकी तुम्हाला होम टूरचं सांगा, मला होम टूर पाहिजे का माझी रूम टूर, तर नेक्स्ट व्लॉग त्याचा बनवूया आपण. तोपर्यंत 2000 years later. हॅलो एव्हरीवन, तर आज आहे दुसरा दिवस आणि आज पण पाणी आलेलं नाही आहे दिवसभर थोडं सुद्धा. त्याच्यामुळे मी जेवढे पण कपडे भिजवले होते, डोक्याला तेल लावून ठेवलं होतं, सर्व मला प्यायच्या पाण्याने करावं लागलंय. आणि ते पण एका जारमध्ये बस नाही झालं, 2-3 जार आणून परत वापरून पूर्ण पाणी तेच वापरलंय. बाकी पण सर्व काम झालं. मागे बघताय तुम्ही, मागे बघू शकता तुम्ही कपडे. पण आता येणार आहे म्हणतायत पाणी, आता काही उपयोग नाही येऊन. आता बाकीच तर झालंय आणि आता भांडे पाडायचे नाहीत. मला भरोसाच नाही आता पाणी येईल की नाही, त्याच्यामुळे भांडे पाडायचे नाहीत, म्हणून मी बाहेरच आता डोसा खायला चालले. सो चला आता जाऊ, डोसा खायला जाऊ मस्त. आणि मग पुन्हा आल्यावर बघू. आता बाकीचे थोडं 2-3च कपडे बाकी आहेत तेवढे मग. तर काहीच पाणी आलेलं आहे. मला आता वाटलंच होतं येईल म्हणून आणि पाणी आलं, पण आता काही उपयोग नाही. मी आता बाहेर निघाले होते, बाकीचे बकेट वगैरे भरून ठेवते सर्व आणि भांडे पडलेले तेवढे भांडे घासून घेते. अँड यस, चला खुश. सो चला आता जाऊ खायला, डोसा खायला. आणि बॉटल सोबत घेऊन जाऊ, कारण बिस्लरी घ्यायची गरज पडू नये म्हणून. चलो लेट्स गो.